विजय थलपती राज्यपालांच्या भेटीला आता दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी तमिळनाडूमधून विजय थलपती टीव्हीकेचे प्रमुख हे आता राज्यपालांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। विजय थलपती यांच्या टीव्हीकेला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाहीये। 108 जागा त्यांनी जिंकल्या आणि त्याच्यानंतर आता काँग्रेसकडून त्यांना पाठिंबा देण्यात आल्यानंतर अजूनही त्यांच्याकडे 5 आमदार हे कमी आहेत। हा आकडा 118चा आहे। 113 आमदार त्यांच्या सोबत आहेत, मात्र 5 आकडा हा कमी पडतोय। 118 हा बहुमताचा आकडा आहे। हा बहुमताचा आकडा त्यांना गाठता आला नसल्यामुळे त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतात। आता विजय थलपती पुन्हा एकदा राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। विजय थलपती यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला, मात्र त्या संदर्भातलं पत्र राज्यपालांना देण्यात आलं, मात्र बहुमताचा आकडा त्यांच्याकडे नसल्यामुळे राज्यपालांनी याला असमर्थता दर्शवली आणि आता पुन्हा एकदा विजय थलपती राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। हिरा, थलपती आता सध्या राज्यपालांना भेटायला गेलेले आहेत। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय थलपती यांच्याकडे हे जी आमदारांची संख्या जी कमी 10 आमदार त्यांना कमी पडत आहे। काँग्रेसने पाठिंबा दिला तरी सुद्धा 5 आमदारांची संख्या कमी आहे आणि त्याच बळामुळेवरती मोठं राजकारण आता तमिळनाडूमध्ये सुरू झालेलं आहे। हॉटेल पॉलिटिक्स सुद्धा या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि ही अण्णाद्रमुकचे जे काही आमदार आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे। त्यांना एका हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आले आणि फूट पडू नये म्हणून, मात्र आता विजय थलपतींच्या अडचणीत सुद्धा मोठी वाढ झाली, कारण की त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता होती, मात्र त्यांना हॉटेलमध्ये घेऊन गेल्यामुळे ते संपूर्ण पाठिंबा देणार होते अशी चर्चा होती, शक्यता होती, त्यांच्यामध्ये फूट पडणार होती। ती शक्यता आता नाकारण्यात येते आणि आता ते राज्यपालांना भेटीसाठी गेलेले आहेत। राज्यपालांनी त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पत्र मागितले, जे आमदारांच्या सह्या आहेत ते घेऊन सध्या गेलेत, मात्र आता त्यामध्ये जे 5 आमदारांची संख्या कमी आहे ती पूर्ण केलीत का विजयनी हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। त्यांच्या दोघांच्या भेटीमध्ये हे काय नेमकं घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुषाली, नक्कीच धन्यवाद हिरा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विजय थलपती हे राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की 113 आमदार विजय थलपती यांच्या टीव्हीके सोबत आहेत। 5 आमदार त्यांच्यासोबत काँग्रेसचे जोडले गेलेले आहेत, मात्र जो 118चा आकडा आहे तो विजय थलपती यांनी गाठलेला आहे का? 118 आमदार चं समर्थन त्यांना आहे का? आणि राज्यपालांच्या भेटीसाठी गेल्यानंतर आता त्याच्यानंतर माध्यमांना त्या काही प्रतिक्रिया ते देत आहेत का आणि त्यातून काही स्पष्ट होतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल।